सुखद गुलाबी थंडी आणि भाज्यांची रेलचेल घेऊन आलेला हा हिवाळा. या मोसमात येणाऱ्या अनेक भाज्यांचा आस्वाद एकाच भाजीत घेता आला तर? बनवूया भोगीची भाजी. सर्वप्रथम 1 वाटी सुकं खोबरं आणि अर्धी वाटी तीळ आपण खमंग भाजून घेऊया. खोबरं आणि तीळ आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत. आता गॅस बंद करून मी ह्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालून थोडेसे परतवून घेतले आहेत. हे सर्व गार झाल्यावर आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया. आता यातच आपण 1 वाटी ओला नारळ घालणार आहोत. हा मी खवून घेतला आहे. यातच आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊया आणि जाडसर वाटण वाटून घेऊया. हे वाटण तयार आहे. भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे या भाज्या वापरल्या आहेत. तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता. आता पातेल्यात तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यावर मोहरी आणि फोडणीचे इतर जिन्नस घातले आहेत. आता आपण फोडणीत भाज्या घालून घेऊया. उशिरा शिजणाऱ्या भाज्या आपण प्रथम घालून घेऊया. त्याप्रमाणे मी गाजराचे तुकडे घातले आहेत. वालपापडी घातली आहे कारण वालपापडीचे दाणे शिजायला वेळ लागतो. वाटीभर हरभरे घातले आहेत आणि वाटीभर मटार घातले आहेत. अर्धी वाटी ओले पावटेही घातले आहेत. या सर्व भाज्या आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 मिनिटं परतवून झाल्यावर तीळ खोबऱ्याचं तयार करून घेतलेलं वाटण घातलं आहे. आता या वाटणासोबत या भाज्या आपण छानपैकी परतवून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालूया. थोडी कढीपत्त्याची पानं घातली आहेत. मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यात पाणी घालायचं आहे. एका बाजूला मी पाणी उकळत ठेवलं होतं, ते घालून घेऊया. गरजेप्रमाणे घालायचं आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घातलं आहे. आता हे मिक्स करून आपण झाकण लावून छान शिजवून घेऊया. साधारण 7 ते 8 मिनिटांनी आपण झाकण उघडून चेक करूया. भाज्या 50% शिजल्या आहेत. आता आपण वांगी आणि बटाट्याचे तुकडे घालून घेऊया. सर्व भाज्यांसोबत हे तुकडे मिक्स करून घेऊया. आता 2 चमचे मालवणी मसाला घालून घेऊया. तुम्ही मालवणी मसाल्याऐवजी गोडा मसालाही वापरू शकता. थोडीशी धणेपूड घालून घेऊया आणि मिसळून घेऊया. मसाले मिसळताना हलक्या हाताने मिसळायचे आहेत. मसाले व्यवस्थित मिसळून झाले आहेत. आता पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून शिजवून घेऊया. वांगी आणि बटाटेसुद्धा बऱ्यापैकी शिजले आहेत. तर आता शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालून आपण मिक्स करून घेऊया. शेवग्याची शेंग ही चटकन शिजते, म्हणूनच ही सगळ्यात शेवटी घातली आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं भाजी शिजवून घेऊया. भाज्या शिजल्यात की नाही हे आपण चेक करूया. बटाट्याची फोड टोचून पाहूया. बटाटा 90% शिजला आहे. तर पुन्हा 1-2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. भाजी आता पूर्णपणे तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. भाज्या किती सुरेख दिसत आहेत की नाही. आपली भोगीची भाजी तयार आहे. आता ही आपण सर्व करूया. प्रत्येक भाजी प्रमाणात शिजली आहे, लगदा झालेला नाही आहे. भाजी दिसायला अतिशय सुरेख आहे आणि चवीलाही तितकीच अप्रतिम आहे. या हिवाळ्यात गरमागरम तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत या भाजीचा आस्वाद आवर्जून घेतला पाहिजे. एकदा नक्की करून पहा. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.